ठेवा समाधी दे उंची जागा आता स्टार्ट म्हटल्यासारखं म्हणाल ना. नमो मातृभूमी जिथे जन्मलेली, नमो मातृभूमी जिथे जन्मलेली, नमो आर्यभूमी जिथे वाढलेली, नमो कर्मभूमी इच्छाच गावी, पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि. नमस्कार, माझे नाव गार्गी बबन कासोदे, कन्या विद्या मंदिर सांगरूळची विद्यार्थिनी. कित्येक लढाया लढून कित्येक बलिदाने देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पाडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते जिने कधी पारतंत्र्य पाहिले असेल, गुलामगिरीत राहिले असेल. स्वातंत्र्याचे मूल्य अरे शब्दात सांगता येणार नाही, इतके मोठे. आपण सर्वजण तर खूपच नशीबवान आहोत की आपण या स्वातंत्र्य भारतात जन्म घेतला. या बाकीच्या अडचणी, त्या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात घातल्या गेल्या नाही, याबद्दल आपण सर्वजण तर खूपच नशीबवान आहोत. मैत्रिणींनो, भारत, हिंदुस्थान, इंडिया हे ना आपल्या तोंडावर जरी आले ना, त्यास रक्त सोसायला लागतो. आपली मान अभिमानाने उंचावते. जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकावत असतो ना, तेव्हा आपल्या मनातील, प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती, ती भावना, तो आदर्श पाहण्यासारखा असतो. किसीने खूब हुआ है कि अपनी जान के दुश्मनों को भी अपनी जान कहते, कि अपनी जान के दुश्मनों को भी अपनी जान कहते. मोहब्बत की इसी मिट्टी को हम हिंदुस्तान कहते, मोहब्बत की इसी मिट्टी को हम हिंदुस्तान कहते. जो दुनिया में दिखाई दे उसे कहते खामोशी, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते. और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते, मेहमानों को भी भगवान कहते. आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जात होतं. का बरं? कारण आपल्या भारतासारखा समृद्ध, शेती प्रधान, कृषी प्रधान देश दुसरा कोणता त्या काहीतरी नव्हता हो. म्हणूनच कदाचित इंग्रजांना भारतातून पावले बाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा. 1857 मध्ये चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाला. 26 जानेवारी 1950 ला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. किती छान ना. पण तुम्हाला माहित आहे, आपला भारत देश स्वतंत्र झाला असला तर तो कोणापासून? या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून. पण धर्मपासून नाही, जातीभेदापासून नाही. तो कार्यकाळ तर अजूनही चालू आहे. महात्मा फुले, जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले. समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले. पण खंत याची वाटते अजून हे कार्य पूर्णत्वास गेले नाही. ही हवी तशी प्रगती, हवा तसा स्वप्नातला फरक, ते सुराज्य दिसत नाही. पूर्वी ना इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता. पण आता भ्रष्टाचाराची मैत्री करून इमानदारी विसरून गेलो आपण. या भारताच्या सूर्याला गुन्हेगारीचं ग्रहण लागलं. फक्त एवढंच नाही, पूर्वी पैसा रुपया माहीत होता, पण आता ना काळा पैसा माहीत आहे. किती बदल झालाय. नाही पण एक गोष्ट तरी आहे ना, भारत स्वतंत्र झालाय. आपल्या हातात आहे सगळं, सत्ता आपल्या हातात आहे, भारतीयांच्या हातात आहे. मासं का होतं? 52 सेकंद फक्त राष्ट्रगीत म्हणल्याने कोणी राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला फक्त वंदे मातरम म्हणून कोणी राष्ट्रभक्त होत नाही. राष्ट्रभक्त होतं ते राष्ट्र उभारण्याच्या भावनेने, राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेने, राष्ट्रभक्त बनता येतं ते देशासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाने, राष्ट्रभक्त बनतं ते कर्तव्यनिष्ठतेने, राष्ट्रभक्त बनता येतं ते इमानदारीने. जरा स्वतःला प्रश्न विचारा, आपल्यामध्ये हे गुण आहेत, आपण हे सगळं केले? जर नसेल तर आपण देशभक्त आहोत का? सांगा. प्रत्येकाला हा प्रश्न पडायला हवा ना. एकटे देशभक्त आहेत जे सरहद्दीवर लढतात, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देशाचं रक्षण करतात. एकटे देशभक्त आहेत जे महामारीच्या काळातही कर्तव्यनिष्ठ राहतात. एकटे देशभक्त आहेत जे गुन्हेगारी वाढू नये म्हणून दिवसरात्र प्रयत्न
करतात आणि हो आपल्यासोबत उपस्थित आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कार्यरत असणारे आपले शिक्षक हे देशभक्त आहेत. मग मैत्रिणींनो, यात आपला उल्लेख का बरं होत नाही? आपण कुठे कमी पडलोय? देशाचा देशभक्त म्हणून आपण स्टेटस लावतच असतो ना. मग जरा मनाची देशभक्ती जागी करा. कारण ज्या दिवशी या देशाची युवा पिढी सुसज्ज होईल, त्याच दिवशी भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होईल. त्याच दिवशी भारत खऱ्या हक्काने प्रजासत्ताक होईल.